सर्व शिवप्रेमी, आजचा हा दिवस निश्चितच आगळा वेगळा आहे, याबद्दल वादच नाही। 350 वर्ष एखाद्या व्यक्तीला जाऊन होतात किंवा एखादी घटना होते आणि ती आपण 350 वर्षानंतर देखील त्याचा आपण आदर ठेवतो, आपण ती अस्तित्वात आहे असं मानून तो प्रसंग जागा करण्याचा प्रयत्न करतो। बाकीचे वक्ते बाकीच्या गोष्टी बोलणार आहेत, मी थोडंसं नाण्याविषयी बोलणार आहे आज। कारण शिवाजी महाराजांनी जे नाणं काढलं त्याला आम्ही सर्व लोक स्वराज्याचं स्वाभिमानी चलन असं त्याला आम्ही नाव दिलेलं आहे। याचं कारण असं, आताच आनंदनी सांगितल्याप्रमाणे 350 वर्ष आपण उर्दू किंवा फारसी लिखलेली नाणी वापरत होतो। शिवाजी महाराजांनी त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी तोरणा घेतला, त्यानंतर अनेक किल्ले घेतले, परंतु शहाजी महाराजांचं निधन होईपर्यंत म्हणजे 1664 पर्यंत शिवाजी राजांनी देखील स्वतःच्या नावाचं नाणं काढलं नव्हतं। परंतु शहाजी राजांना लढाईमध्ये घातपातीने किंवा आपल्याकडे नेहमीच चालत आलेला फंद फितुरीने त्यांना मारण्यात आलं, त्यांचा तिथे वध झाला लढाईमध्ये आणि शिवाजी राजे खरोखरच पुण्या पारगण्याचे राजे झाले। त्या 1664 मध्ये शिवाजी राजांनी स्वतःच्या नावाचं पहिलं नाणं काढलं, ज्यावर तांब्याचं ते नाणं एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती अशी अक्षरं कोरलेली होती आणि त्याला बिंदुयुक्त वर्तुळामध्ये ही अक्षरं बसवली होती। एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या नाण्याचं आयुष्य किती असावं। 1664 साली काढलेलं नाणं माझे आजोबा पुण्यात राहणारे डॉक्टर लालचंद मर्दा, माझ्या आईचे काका, यांनी मला 1964 साली सांगितलेलं आठवतं की मंडईमध्ये चुकून आजही शिवराई मिळते। मित्रांनो लक्षात घ्या, 1664 आणि 1964 300 वर्ष एक नाणं त्याच किमतीला चालू होतं। जगामध्ये असलं कुठलंही नाणं नाही की जे 300 वर्ष चाललं। खरं म्हणजे ब्रिटिशांनी ही नाणी घेऊन वितळवायला चालू केली होती, कारण 10 ग्रामच्या वजनाच्या नाण्याच्या ऐवजी 1.34 ग्राम वजनाचं नाणं काढणं त्यांना सोपं होतं आणि एकाच वेळी एका नाण्याच्या बदल्यात त्यांना 8 नाणी मिळत होती। त्यांनी जी पै काढली ती एका पैशाच्या बदल्यात ते 8 पै काढत असत। परंतु हे नाणं इतके वर्ष चाललं, त्याला खरं म्हणजे आपल्या सगळ्यांची भावना, त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचे पण मागून मागून प्रयत्न होते। टिळकांनी 1920च्या आधी सांगितलं, इंग्रजांना त्यांनी सांगितलं की ही नाणी चलनामध्ये असू दे, ही फार नाणी घेऊन तुम्ही वितळू नका, कारण लोकांचा याच्यावर अतिव आदर आहे आणि विश्वास पण आहे। ही त्या एका पैशाची म्हणजे घटना। परंतु 1674 मध्ये जिजाबाई असतील, औसाहेब प्रधानमंत्री मंडळ असेल किंवा गागा भट्ट असतील, या सगळ्यांनी शिवाजीच्या मागे लकडा लावला होता की आता अनेक गोष्टी झालेल्या आहेत, अनेक किल्ले झालेले आहेत, तुमच्या स्वराज्याचं स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे, पण त्याला सांभाळणारं कोणतरी पाहिजे, त्याला काहीतरी अस्तित्व निर्माण व्हायला पाहिजे आणि ते अस्तित्व निर्माण होण्यासाठी म्हणून तुम्हाला राज्याभिषेक करून घेणं गरजेचं आहे। शिवाजींनी सांगितलं की मला माझ्यासाठी राज्य नकोय, उद्या माझा मुलगा, त्यानंतर त्याचा मुलगा, वंश परंपरागत नकोय, मला स्वराज्य पाहिजे। सगळ्यांनी पण तेच सांगितलं, स्वराज्यासाठी का होईना, परंतु तुम्ही स्वतःला छत्रपती म्हणून एकदा घोषित करा। आणि मग शिवाजींनी त्यांचं म्हणणं ऐकून 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। या राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजींनी सर्वप्रथम सुवर्ण होम काढले। सुवर्ण होम बाजारात चालतील का, अशी अनेक लोकांच्या मनात एक शंका होती की हे सुवर्ण होम चालतील का, कारण जेव्हा सगळ्या ठिकाणी उर्दू लिहिलेले मोहरा चालू होत्या। मग अशा वेळेस शिवाजी राजांनी महत्प्रयासाने 2.80 ग्राम वजनाच्या आसपासचे सोन्याचे होन काढले। हे होन जे काढले त्या होननी शिवाजी महाराजांची तुला झाली राज्याभिषेकाच्या वेळेस आणि त्याच वेळेस जिजाऊंची देखील सुवर्ण तुला झाली। आता निश्चितच मला कल्पना नाही, नभाताई आलेल्या आहेत, त्या सांगतील आम्हाला, अजूनही त्याचा कुठे इतिहासाचे दाखले मिळाले नाहीत
की ही तुला एकदाच झाली की दोनदा झाली की तीनदा झाली. कारण शिवाजी महाराजांनी ही नाणी जी काढली, होन म्हणून ज्याला आपण संबोधतो, त्या नाण्यांनी शिवाजीची तुला झाली, जिजाऊंची तुला झाली. आणि राजे जेव्हा सिंहासनाधीष्ठ झाले त्यानंतर जेव्हा आलेल्या प्रत्येक माणसांनी त्यांच्या समोर येऊन त्यांना नजराणा दिला राज्याभिषेकाप्रित्यर्थ, आणि आलेल्या माणसाला काहीतरी परतभेट द्यावी, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी प्रत्येकांना हे होन दिले. वाचनात असं आलेलं आहे की शिवाजी महाराजांनी तेव्हा देखील आऊसाहेबांनाच मान दिला. स्वतः छत्रपती झाले होते, परंतु शिवाजी महाराजांनी आलेल्या प्रत्येक माणसाचा मान बघून त्याला 1 होन, 2 होन, 4 होन, 5 होन जे काही द्यायचे असतील ते स्वतःच्या हाताने घेतले, जिजाऊंच्या हातात दिले आणि आऊसाहेबांनी ते होन त्या आलेल्या व्यक्तीला ते दिले. याचाच अर्थ शिवाजी राजांनी त्या काळी काढलेल्या 350 वर्षापूर्वी काढलेल्या होनला शिवाजींचा आणि आऊसाहेबांचा हस्तस्पर्श झालेला आहे. आम्ही आजही त्याच भावनेने त्या होनकडे पाहतो की या होनला शिवाजी महाराजांचा आणि आऊसाहेबांचा हात लागलेला आहे. सायन्स कदाचित इतकं पुढे जाईल थोड्या दिवसांनी की 350 वर्षापूर्वी, कदाचित त्यावेळेस 370 वर्ष, 380 वर्षापूर्वी महाराज राज्याभिषेकाच्या वेळेस काय बोलले ते कदाचित आपण 350 वर्ष मागे जाऊन तो आवाज कॅच करून आपण लोकांना ऐकवू शकू. ही भावना जशी आहे तशीच त्या नाण्यावर जर आपण हात ठेवला तर 350 वर्षापूर्वी छत्रपतींचा आणि आऊसाहेबांचा हात होता, तो हस्तस्पर्श कसा होता हे पण कदाचित आपल्याला जाणवेल. आणि म्हणून ही नाणी अतिशय महत्वाची आणि आदराने युक्त आणि आपल्या देवाच्या बरोबर ठेवून त्याची पूजा करण्याच्या योग्यतेची आहेत. या पुढे जाऊन मी असं सांगेन की जेव्हा 1674 मध्ये शिवाजी राजाने राज्याभिषेक केला, ही बातमी औरंगजेबला कळाली आणि औरंगजेबला त्यावेळेस बाकीची गोष्ट लक्षात आली नाही, पण त्याला एक लक्षात आलं की कोणतरी नवीन एक माणूस आपल्या विरोधात दक्षिणेकडे उदयास आलेला आहे. त्याचा परिपात्य करावं म्हणून त्यांनी 6 लाखाची मोठी फौज घेऊन शिवाजीवर आक्रमण करायचं ठरवलं. आणि त्याचा विचार होता की शिवाजी राजावर आपण 6 लाखाच्या फौजेने आक्रमण केलं तर 10 ते 15 दिवसात शिवाजीला आपण नेस्तनाबूत करू आणि जे स्वराज्य आहे, मराठा साम्राज्य जे आहे ते आपण गळगुरूत करून घेऊ म्हणून. आणि त्या दृष्टीने औरंगजेब निघाला. आपलं दुर्दैव असं की तिकडून औरंगजेब निघाला आणि इकडे शिवाजी राजांचं निधन झालं. त्यानंतर तर औरंगजेबला वाटलं की आता आपल्या समोर रान मोकळं आहे, आता कोण आपल्याला अडवणार नाही. पण त्याला हे माहीत नव्हतं की दक्षिणेत आल्यावर त्याला 23 वर्ष 24 वर्ष इथेच झुंजावं लागेल आणि त्याचा मृत्यू देखील याच मातीत होणार आहे. त्याला पुनश्च आग्र्याचं दर्शन झालं नाही. परंतु एक गोष्ट त्यांनी केली, जी गोष्ट त्याच्या आधी राज्याभिषेकानंतर ज्यांना ज्यांना शिवाजींनी होन दिले त्यांनी शिवाजीच्या अतीव प्रेमापोटी, आदरापोटी, भक्तीपोटी ते होन खर्च न करता अनेक लोकांनी, म्हणजे टक्केवारीमध्ये बघायला गेलं तर 90%, 80% लोकांनी त्या होनचे वितळवून दागिने केले. माणसांनी हातातले कडे केले, बायकांनी गळ्यातले दागिने केले की शिवाजींनी हाताने दिलेले हे दागिने मी नेहमीच अंगा खांद्यावर बाळगेन. त्यामुळे हे होन कमी होत गेले. आणि जेव्हा औरंगजेब आला तेव्हा त्यांनी पाहिलं की शिवाजी राजांचं सोन्याचं नाणं देखील प्रचलित आहे. तांब्याची नाणं त्याला बाहेर काढणं अवघड होतं. त्यांनी सोन्याची नाणी जी होती ती वितळवायला चालू केली. सोलापूरला औरंगजेब 4.5 वर्ष होता. त्याची राजधानी, अख्ख्या भारताची राजधानी सोलापुरात होती. सोलापूरमध्ये औरंगजेबचे जवळजवळ 51 वर्ष त्याची मिंट इथे म्हणजे टंकसाळ होती आणि त्या 51 वर्षात त्यांनी सोन्याची नाणी पाडली. पण ह्या अनेक नाणी पाडताना मला असं वाटतं की औरंगजेब येताना काही तिथून सोनं घेऊन आला नव्हता. त्यांनी जे काही सोनं होतं ते इथलंच सोनं लुटलं. आणि इथलं सोनं कुठलं लुटणार होता तो, तर शिवाजी महाराजांनी काढलेले हे होन तो लुटत होता. हे होन वितळवून त्यांनी त्याच्या मोहरा पाडल्या आणि ह्या ज्या मोहरा पाडल्या त्यामध्ये निश्चितच शिवाजी राजांचा होनचा अंश आहे असं वाटतं. त्याबरोबर दुसरी एक गोष्ट, आणि त्यामुळे ह्या 2 कारणामुळे आज जगामध्ये फक्त 8 किंवा 9 होन अस्तित्वात आहेत.
त्यापैकी एक होन आज आपण इथे ठेवलेली आहे. एक फनम ठेवलेला आहे. फनम म्हणजे त्याचा 8वा भाग, त्याचा 16वा भाग, असे त्याचे वेगवेगळे भाग आहेत. एक फनम पण ठेवलेला आहे आणि एक होन ठेवलेला आहे. ही नाणी अतिशय दुर्मिळ आहेत, परंतु आपण त्याच्याने आज आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणार आहोत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगतो आणि मग मी दुसरीकडे येतो. शिवाजी राजांची जी तांब्याची नाणी होती ती जनमानसामध्ये प्रचलित व्हावीत, सगळ्यांनी तीच नाणी वापरावीत या दृष्टीने जवळजवळ 1200 पेक्षा जास्त वजनाची नाणी, म्हणजे 1 ग्राम पासून लावून 11.5 12 ग्राम पर्यंत जवळजवळ त्यांनी 1200 वेगवेगळ्या प्रकारची नाणी निघाली. कुठलीही वस्तू जर तुम्हाला घ्यायची असेल तर तेवढ्या वजनासाठी द्यायचं जे पैसा असेल किंवा तांब्याचं मोल असेल ते देण्याची त्यांनी ती तयारी केली होती आणि त्यामुळे 1200 पेक्षाही जास्त नाणी वेगवेगळ्या प्रकारची निघाली आणि त्या प्रत्येक नाण्यावर एकच गोष्ट अंकित होती, एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती. म्हणजे एखाद्या राजाने इतकी नाणी एकाच तांब्याची आणि इतक्या डेसिमलमध्ये काढावी याचं दुसरं उदाहरण जगामध्ये कुठलंही नाही. अशी अनेक उदाहरणं शिवाजी महाराजांबद्दल देता येतील. तर ही जी मजा आहे, ही नाणी गोळा करण्याची जी गोष्ट आहे ती त्यामुळेच मला वाटतं की आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये शिवराई गोळा करण्याची एकमेकांमध्ये आता आधी स्पर्धा लागलेली आहे आणि सुरुवातीला मिळालं तर शिवराई देखील म्हणजे तांब्याची शिवराई देखील आज लवकर मिळत नाही अशी घटना झालेली आहे. आजच्या या शुभ प्रसंगी मी गवई महाराजांना विचारलं. त्यांनी सांगितलं की खरं म्हणजे आपण 7 नद्या आणि 7 समुद्राची पाणी आणायला पाहिजे, त्याच्यावरून अभिषेक करायचं. परंतु ते माझ्या लक्षात आलं नाही. मी इतक्या जगामध्ये फिरलो पण कधी समुद्राचं पाणी आणलं नाही. दगडं मात्र 700 गावाची आणली. परंतु कर्मधर्म संयोगाने दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव इथे बाकी काही मिळत नाही, पाणीच मिळतं म्हणून तिथला बर्फ आणला होता. त्या बर्फाचं पाणी आजही माझ्याकडे होतं ते. आणि मग सोलापूरच्या वरददायिनी भीमा आणि सीना आणि ज्या मंदिरात आपण नेहमी जातो, श्रीकृष्णाचं मंदिर आहे, द्वारकाधीशचं मंदिर, तिथे विहीर आहे, तर सोलापूरचं पाणी, अशा 5 वेगवेगळ्या जलांनी आज आपण राजांचा अभिषेक करणार आहोत आणि त्यानंतर आपण सुवर्ण नाण्यांनी त्यांचा अभिषेक करू. या सुवर्ण नाण्यामध्ये 2 नाणी शिवाजींचीच आहेत, एक होन आणि एक फनम. परंतु 51 नाणी मी जसं आपलं आनंदजींनी सांगितलं त्याप्रमाणे विजयनगर साम्राज्याची सोन्याचे त्यांचे जे फनम होते ते 51 फनम ते पण पूर्ण सोन्याचे आहेत. त्यांच्या असा आपण सुवर्ण अभिषेक करणार आहोत आणि या प्रसंगी आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत पण करतो आणि धन्यवाद पण देतो. नमस्कार.